भाजपनं अमरावतीची उमेदवारी नवनीत राणांना जाहीर केली। भाजपनं आपली 7वी यादी जाहीर केली। त्यात अमरावतीतून अपेक्षेप्रमाणे नवनीत राणांना भाजपनं उमेदवारी जाहीर केली। नवनीत राणा आता भाजपात प्रवेश करणार आहेत। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नवनीत राणांना अश्रू अनावर झाले। त्यानंतर त्यांचा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या निवासस्थानी पक्षप्रवेश होणार आहे। त्यासाठी अमरावतीहून त्या रवाना झाल्यात। राणांच्या उमेदवारीला महायुतीतून कडाडून विरोध झाला होता। शिवसेनेचे अडसूळ प्रहारचे बच्चू कडू यांनी राणांना उमेदवारी देऊ नये अशी वारंवार मागणी केली होती। तरीही भाजपनं हा विरोध दूर सारत राणांना उमेदवारी जाहीर केली। राणांनी भाजप प्रवेश करण्यासाठी आता आपल्या युवा स्वाभिमान पक्षाच्या महिला कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिला। आमदार रवी राणा यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपवला। रवी राणांचा युवा स्वाभिमान पक्ष त्यांना निवडणुकीत पाठिंबा देणार आहे। नवनीत राणांची थेट लढत काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांच्याशी होतीये। वंचितनं अमरावतीतून 29 वर्षीय प्राजक्ता पिल्लेवाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे। नवीन सुरुवात आहे आणि खूप वर्ष स्वाभिमानमध्ये काम केलं। सून म्हणून तर आलीच मी अमरावतीत, पण एक स्वाभिमानचे कार्यकर्त्यांसोबत एवढे वर्ष काम केलं आणि एक न्यू इनिंग म्हणून अमरावतीच्या विकासासाठी जेव्हा आपण एक नवीन पाऊल टाकतो, देवासमोर हात जोडले, सासूनी अक्षवान केलं, खूप प्रेम आशीर्वाद दिलं घराच्या लोकांनी, माझे कार्यकर्ता परिवार म्हणजे माझा स्वाभिमान। आणि एकदा आईवडील म्हटल्यानंतर नरेंद्रजी मोदींना मग त्याच्यावर शंका न करताना पाऊल पुढे घेतलं आणि त्यांच्या शब्दावर त्यांना क्रॉस न करताना पुढे माझे अमरावतीच्या विकासासाठी मी पाऊल पुढे टाकलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।